नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 21 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हा हातामध्ये पेपर्स घेऊन विचार करत असतो. कान्हा मनात म्हणतो, आता काहीही करून या सरकारची जुळी बहीण कोण आहे हे लवकरात लवकर शोधायलाच पाहिजे. पण त्याआधी या पेपर्सवर सह्या घेतल्या पाहिजे. कान्हा मोठ्याने ते पेपर्स वाचतो. तर संध्याकाळी सखी कान्हा हॉटेलमध्ये आलेले असतात. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम तुमच्या सह्या हव्या आहेत. सखी म्हणते, दे, कुठे सह्या करायच्या तेवढं सांग, मी पटकन करते. सखी सह्या करायला घेते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम अहो त्याच्यावरती काय लिहिलं आहे ते वाचून तरी बघा ना. सखी म्हणते, नाही वाचायचे. कान्हा, अरे इथे अख्खा माणूस वाचला आहे मी, हे कागद वाचण्याची काय गरज आहे. सखीचा आपल्यावर एवढा विश्वास बघून कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. तर इथे कान्हा घरी आल्यावर ते पेपर्स मोठ्याने वाचत असतो. त्यात लिहिलेलं असतं की मी सखी राघव कामत माझी सगळी प्रॉपर्टी कबीर किर्लोस्कर याच्या नावावर करत आहे. कान्हा हे मोठ्याने वाचतो आणि तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार विचारते, कान्हा काय म्हणालास तू. कान्हा जरासा घाबरतो. आता कान्हा खरोखर सह्या घेऊ शकेल का आणि तो सरकारच्या भूतकाळात कसा शिरेल हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार तेजस्विनीकडे आलेली असते. सरकार म्हणते, अगं तुला माहिती आहे का, तुझं वैभव मिळावं म्हणून तुझ्या नवऱ्याशी राघवशी प्रेमाने वागण्याचा मी प्रयत्नसुद्धा केला, पण तो आडमुठेपणानेच वागत होता. त्या दोघींनाही आधीचं आठवतं. राघव कार घेऊन गेटजवळ येतो आणि मनस्विनी दरवाजा उघडते, गेट उघडते. ती त्याचं स्वागत करते. मनस्विनीला गेटवर आलेलं बघून राघव खूप चिडतो. तो तिच्या हाताला धरून तिला फरफटत आउट हाऊसमध्ये घेऊन जातो. राघव म्हणतो, तुला सांगितलं होतं ना इथून बाहेर यायचं नाही, मग का आलीस. तुझं अस्तित्व आहे हे कुणालाही कळता कामा नये. मनस्विनी म्हणते, जिजू रिलॅक्स. राघव ओरडतो आणि म्हणतो, मला हात लावायचा नाही, मी तुझा जिजू वगैरे कोणी नाही. तेजस्विनीच्या शब्दाखातर मी तुला या घरात ठेवले, नाहीतर कधीच हाकलून लावलं असतं. राघव मनस्विनीवरती चिडचिड करतो आणि तिथून निघून जातो. राघवचं वॉलेट खाली पडलेलं असतं. मनस्विनी ते वॉलेट चेक करते. त्याच्यामध्ये तेजस्विनीचा फोटो असतो आणि तेजस्विनीने सही केलेली एक चिठ्ठी असते, एक लव्ह लेटर असतं. हे सगळं सरकारला आठवतं. सरकार तेजस्विनीला म्हणते, अगं स्वतःच्या नवऱ्याला कोण लव्ह लेटर लिहितं आणि त्याच्या खाली सहीसुद्धा केलीस, बावळट कुठली. अगं ते सगळं वाचलं ना तेव्हाच मला सुचलं की आता ही सही करायची आणि बँकेत जाऊन आपण पैसा काढायचा. आणि त्याचसाठी दुसऱ्या दिवशी मी तुझ्याकडे आले, तुझ्याकडून साडी घेतली, तुझ्यासारखं रूप घेतलं आणि त्यानंतर बँकेत गेले. पण सही करायला गेले आणि तुझ्या नवऱ्याला कळलं की ही सही करणारी मीच आहे, मनस्विनी. तुझा नवरा खूप हुशार निघाला. मी आउट हाऊसवरती परत आल्यावर त्याने माझ्या कानाखाली मारली. त्या दोघींना पुन्हा सगळं आठवतं. राघव मनस्विनीला घरी घेऊन येतो आणि मनस्विनीच्या जोरात एक कानाखाली मारतो. मनस्विनी चिडते. ती म्हणते, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या कानाखाली मारतोयस. राघव म्हणतो, एकच मारली आहे, खरं तर खूप मारायला हवं होतं. तू बँकेत गेली आणि सही केली, तुला काय वाटलं आम्हाला काही कळणार नाही का. अगं तू कपडे घालशील, तसा वेश करशील माझ्या तेजस्विनीसारखा, पण तिचे गुण 100 जन्म घेतलेस ना तरी तुझ्यामध्ये येणार नाहीत. तुझा हेतू माझा पैसा मिळवण्याचा आहे ना, पण हा पैसा मी माझ्या कष्टाने कमवला आहे आणि त्यामुळे माझ्यानंतर हा सगळा पैसा माझ्या बायकोकडे जाईल, तुला काहीही मिळणार नाही. राघव मनस्विनीला खडसावून निघत असतो. तो पुन्हा मागे वळतो आणि मनस्विनीला म्हणतो, हे बघ, आम्ही उद्या माथेरानला जातोय, तिथून परत येण्याच्या आतच तू इथून गेलेली हवी आहेस. राघव तिथून निघून जातो. मनस्विनी ठरवते की आता माथेरानवरून हा राघव जिवंत परत येणार नाही. हे सगळं तेजस्विनी मनस्विनीला आठवतं. तेजस्विनी म्हणते, आधी माझ्या नवऱ्याला मारून टाकलंस आणि नंतर देवा भाऊजींना. मनस्विनी म्हणते, नाही गं, अगं मी त्याला मारलंच नाही, त्या देवदत्तला तू मारलेस, कारण तू त्याला फोन करून सांगितलं होतंस ना की राघवचा खून मी केला आहे. त्यानंतर तुझ्यामुळेच तो मेला गं, मला मारून टाकावं लागलं. त्या देवदत्तच्या मृत्यूला जबाबदार तू आहेस. सरकार तेजस्विनी यांच्यामध्ये खूप वाद होतात. सरकार एका माणसाला बोलवते आणि त्या माणसाला तेजस्विनीवर लक्ष ठेवायला सांगते.
सरकार निघत असते. निघताना ते तेजस्विनीला हॅपी बर्थडे विश करून तिथून निघते. तर इथे कान्हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तो तोंडाला मास्क लावतो, डॉक्टरांचा कोट घालतो आणि रेकॉर्ड रूममध्ये जातो. कान्हा तिकडची फाईल चेक करतो आणि त्याला कळतं की तेजस्विनी मनस्विनी या 2 बहिणी आहेत. त्या जुळ्या बहिणी आहेत. कान्हा खूप कन्फ्यूज होतो. जर सरकारची बहीण इथे असेल तर ती कुठे गेली असेल? सखीला का माहिती नसेल? कान्हाला खूप प्रश्न पडलेले असतात. कान्हा त्याच विचारात घरी येतो आणि तो झोपतो. कान्हा झोपलेला असतो आणि त्याला स्वप्न पडतं. एका बाजूला प्रेम, एका बाजूला कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला ध्येय. सगळे त्याला आपापल्या बाजूने खुणावत असतात. सखी म्हणत असते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, कबुली दे. तर कर्तव्य म्हणजे सरकार. सरकार कान्हाला म्हणते, कान्हा तुझं कर्तव्य आहे, तू माझ्या इथे काम करतोस, सखीच्या सह्या घे. तर कान्हाचं ध्येय म्हणजे आजी त्याला दिसत असते आणि आजी म्हणत असते की कबीर सह्या घेतल्यास का, प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे. कान्हा या सगळ्या कन्फ्युजनमध्ये असतो आणि तेवढ्यात त्याला स्वप्नात अजून एक गोष्ट दिसते. ती म्हणजे तेजस्विनी आणि मनस्विनी. त्या दोघी समोरासमोर उभ्या असतात. त्या म्हणत असतात की मी खरी तेजस्विनी आहे, मी खरी तेजस्विनी आहे. कान्हाला काहीच कळत नाही आणि तो दचकून झोपेतून उठतो. सखी विचारते, कान्हा अरे काय झाले, एवढं का घाबरलायस? कान्हा सखीला मिठी मारतो आणि रडायला लागतो. सखी विचारते, काय झाले, वाईट स्वप्न पडलंय का? कान्हा म्हणतो हो. कान्हाला सखीला सगळं सांगून टाकावंसं वाटत असतं, पण कान्हा सखीला काहीच सांगू शकत नाही. कान्हा सखीला म्हणतो, मला काहीतरी खायला घेऊन या ना, मला खूप भूक लागली आहे. सखी कान्हासाठी नाश्ता बनवायला जाते आणि तेवढ्यात कान्हाला माचा फोन येतो. मा विचारते, काय रे, सह्या घेतल्यास का? कान्हा म्हणतो, संध्याकाळी घेईन. आजी म्हणतात, चांगलं आहे, आता तू शब्द देतोय म्हटल्यावरती संध्याकाळी फोन लावून मला सांगशीलच की मी सह्या घेतल्यात. बघू आता काम करतोयस का. आजी टोमणे मारतात आणि फोन ठेवतात. इथे कान्हा मनात म्हणतो, आता काहीही करून मला सखीच्या सह्या घ्याव्याच लागतील. सॉरी सखी, पण मला हे करावं लागेल. कान्हा पेपर्स बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.